महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारची स्थापना झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महायुतीला आता सर्वसामान्य जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे. महायुतीने निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या. त्या कोणत्या आहेत ते बघूया. लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1500 रुपयावरून 2100 रुपये दिले जाणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 वरून 15,000 रुपये मिळणार. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार. वृद्ध पेन्शनधारकांना 1500 वरून 2100 रुपये दिले जाणार. 25 लाख रोजगार निर्मिती. शेतकऱ्यांनी खरेदी केलेली खतांवरील GST अनुदानाच्या रूपात परत देणार. शेतकऱ्यांना सोयाबीनला 6,000 प्रति क्विंटल भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार. अंगणवाडी आणि आशा सेविकांचं मानधन वाढ करून त्यांना दर महिना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण देणार. अशा प्रकारच्या अनेक घोषणा महायुतीने निवडणुकीपूर्वी या महाराष्ट्रातील जनतेला दिल्या आहेत. आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व निर्णयांची घोषणा होणार का हे बघावं लागणार आहे.